हां नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण मारडी तालुका अंबड जिल्हा जालना इथं आहे. आपले भोजने सर आहेत ताहे जे म्हणजे नायब तहसीलदार आहेत आता अंबडला आहेत आणि त्यांनी बाहेरीच्याने अल्ट्राशी चालू केलं होतं. जवळ 4 ते 5 वेळा किती वेळा सोडले? 4-5 वेळा सोडले त्यांनी खालून वरून. तर ह्याच्यामध्ये फूट कसे आले बघा. बऱ्याच शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे की फूट व्यवस्थित येत नाही वगैरे. असं काही परिस्थिती नाही आहे. तुमचं झाड स्ट्रॉंग झालं की फूट येते. फळं झाडाला आणायचे आहेत, कळलं का. तुमच्यासाठी फळं येतच नाहीत ही. आणि तुम्ही ह्याच्यात बघितलं तर ही जी फूट आहे ना ही प्रचंड आहे, कळलं का. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, ही फुलाची साईज बघा. फुलाची साईज बी भरपूर आहे, लक्षात आलं का. आता ह्याच्यात काय काय जी पानं आलेत तुम्हाला आता इथं दिसेल. हे बाहेरीच्या अल्ट्राशी मारल्याचा परिणाम तुमच्या लक्षात येईल. ही जी साईज बघा पानाची, ही प्रचंड साईज आली आहे. तर ह्याच्यासाठी साहेबांनी काय केलं ते त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. बायोरिच आणि अल्ट्राशी एक खालून 3-4 वेळेस दिलं आणि वरतून फवारणीद्वारे 3-4 वेळेस दिलं. हां तर पहिल्यापेक्षा थोडा म्हणजे फूटही व्यवस्थित आहे. हां बरं, किरकोळ फूट आहे का ही? नाही चांगली जबरदस्त प्रचंड फूट जबरदस्त फूट आहे. दुसरं महत्वाचं साहेब बरं का, ह्याच्यात डिंक्या होता का अगोदर? डिंक्या होता अगोदर. आता कुठं आहे का? बऱ्यापैकी कमी झाला, म्हणजे किंचित प्रमाणात आहे. ह्या झाडाला काही नाही जवळपास. हा तर तुम्हाला असं दिसेल की डिंक्या नाही आहे तिथं, नाही बरोबर. दुसरी गोष्ट काय झालं, ही पानं एकदम क्लिअर झाल्यात. आता बऱ्याच शेतकऱ्याकडे काय माव्याचं प्रमाण चांगला आला त्याला. हा एकदम चांगलं चकाचक आलेलं आहे सगळीकडे. बऱ्याच शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे की मावा प्रचंड येतो, माझ्याकडे मावा त्याला काय करू. बाहेरीच्या अल्ट्राशी 1-2 वेळा वापरलं पण ते कंट्रोल झालेलं दिसत नाही. पण तुम्ही इथं लक्षात या, तुम्ही जर अगोदर चालू केलं असलं 1-3-4 महिन्यापूर्वी तर हा विषयच येत नाही. वेळेवर चालू केलं म्हणजे जास्त तुम्ही बरोबर टाइमला चालू केलं. हा त्यामुळे तुम्हाला हे दिसायला लागलाय फरक. तर आता तुम्हाला ह्याच्याविषयी वाटतं, आता ही फुलाची साईज अशी बघितली का कुठं? नाही, फुलाची साईज एकदम बघा, चांगली, एकदम चांगली फुलाची साईज आहे. म्हणजे कळी आहे, आता कळी स्टेज मध्ये आहे. एक आहे, बाकीच्या गुंड्या पण लागल्या. आता गुंडी बनली. हो आणि हे बघा, आता हे पण बनलं, एक बनलेलं नाही, 3 आणि 5 एक आहे ह्याला. एक फंटेला आहे का? हा म्हणजे गुंडी बनवू लागली त्याची. हा आणि एक अजून एक 10-15 दिवसात सगळ्या गुंड्यामध्ये रूपांतर होणार आहे. आणि भविष्यात आपणाला इथं पाहायला मिळेल की बाबा कसं आपलं म्हणजे मोसंबी येते. तर सर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी? नाही, याचा रिझल्ट चांगला, सोपा आहे. ते खर्च किती कमी आहे सांगा? खर्च खूप कमी आहे. असंच एक वेळेस आम्ही चर्चा केली घुगरे सरांविषयी. आपले आसारामजी घुगरे शिरनेरचे शिक्षक आहे, ते रिटायरमेंट झाले त्यांची, आता सेवानिवृत्त आहे. त्यांच्याशी असं ऑफिसला बसून चर्चा केली. त्यांना असं सांगितलं गाडगे सरांचं अल्ट्राशी आणि बायोरिच वापरा, बऱ्यापैकी चांगलं येतं. तर त्यांच्या हिशोबाने मी हे चालू केलं, परंतु एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे असं दिसून येतो. बरोबर. बऱ्याच ठिकाणी बाग फुटलेल्याच नाहीत. नाही, हे माझा बाग सगळा व्यवस्थित आहे. नाही तर फुटाचा विषयच नाही. सगळं प्रत्येकही झाड, 1-2-4 झाड कोणत्याही झाडामध्ये जा तुम्ही, सगळे सारखेच आहे. किती फुटलंय बघा. फुटलंय म्हणजे त्याला फुलं आलेले आहेत. हा काय, ह्या इकडे बघा. तर इथं सुद्धा तुम्हाला भरपूर बाग फुटलेली दिसेल. आता ह्याचं फळामध्ये पण रूपांतर व्हायला लागलंय काय काय ठिकाणी व्हायला लागले. तर महत्वाचं कसं, हे पानं एकदम चकाचक आहेत बघा. पानं चांगले, ह्याच्यावर मावा नाही. ठीक आहे, नाहीतर माव्याला आपल्याला 2-4 वेळा औषध मारायला लागतं, अजून मारायला लागत नाही. तर अजून त्यांनी आता बाहेरीच हे पाणी दिल्यापासून बाहेरीच अल्ट्राशी वापरलेलं नाही, कळलं का. पण फक्त बाहेरीचे आता तुम्ही लगेच स्टार्ट करा बाहेरीच्या अल्ट्राशी, ह्याचं सेटिंग चांगलं होईल. आता फुलं भरपूर आलेत, पण ही फुलाचं रूपांतर फळात व्हायला पाहिजे आणि त्यासाठी झाडात स्ट्रेंथ पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटतं का झाडामध्ये आपल्या ताकद आली आहे? नाही, ताकद आली ना झाडामध्ये. ताकद आल्याशिवाय फुटले नाही नव्हते. हे तर बघा, ही एवढी फुलं म्हणजे बघितली पण नसतील एवढी फुलं आहेत. प्रचंड काय आहे त्याला. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो, सगळ्यांनी लक्षात ठेवा. बऱ्याच शेतकऱ्याचं मत आहे की 1-2दा फवारलं तर ते होतं का? तसं होत नाही आहे. आता सर बरेच 5-6 वेळा त्यांनी हे केलेलं आहे.
त्यावेळचे हे रिझल्ट आहे. थोडं सातत्य ठेवा लागेल. थोडं सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे सांगा, ते जे आम्ही उत्तरं देऊ. नमस्कार शेतकरी बंधूंनो.